ड्रायफ्रूट्स घालून बनवलेली ही शाही लस्सी तुम्हाला बघून असं वाटत असेल की ही लस्सी घरात बनवली नसून बाहेरून आणली आहे, तर तसं काहीच नाही आहे। ही लस्सी आपण घरात बनवलेली आहे। मस्त थंडगार मँगो लस्सी तयार झालेली आहे आणि चवीला तर एकच नंबर लागते। आज आपण घरीच ही लस्सी अगदी बाहेर लस्सी मिळते तशीच बनवणार आहोत। इवन त्याहीपेक्षा खूपच टेस्टी लागते। अगदी कमी साहित्यात बनते, तर ती कशी बनवायची ते आपण बघूयात। नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुमचे सर्वांचं प्रेरणा शिरोडकर या चॅनलवर अगदी मनापासून सहर्ष स्वागत आहे। तर आपल्याला लस्सी बनवण्यासाठी मी इथे 2 आंबे घेतले आहेत। हे केशरी आंबे आहेत। तर मला केशरी आंबे भेटले आहेत। तुम्हाला जर हापूस आंबा भेटला तर तुम्ही इथे घेऊ शकता। कोणत्याही जातीचा आंबा तुम्ही इथे वापरू शकता। तर मी ही टोटल 5 माणसांसाठी लस्सी बनवते। 5 ते 6 माणसांना आरामात पुरेल ही लस्सी। त्याच्यासाठी मी इथे 2 आंबे घेतलेत। हे केशरी आंबे आहेत, 2 आंबे आहेत, मस्त रसाळ पिकलेले आहेत, तुम्ही बघा इथे। तर ह्याचा मी आता पल्प काढून घेते। तुम्ही इथे रेडीमेड जो पल्प भेटतो तो पण वापरू शकता इथे तुम्ही। तर इथे आपल्याला 2 आंब्यांचा पल्प लागेल। बाजारामधून आपण जी लस्सी आणतो त्याच्यामध्ये बरेच कृत्रिम कलर असतात, इसेन्स असतात। त्याच्यापेक्षा घरी केलेली लस्सी कधीही चांगलीच, हो की नाही? तर आणि भरपूर होते हां 2 आंब्यांमध्ये। आता सर्व गर मी ह्या चमच्याच्या साहाय्याने असं काढून घेते। चमच्याने असं काढलं ना की सालीला जो चिकटून असतो तो व्यवस्थितपणे निघतो। तुम्हाला जर लस्सी झटकेपट करायची असेल तर इथे तुम्ही पल्प वापरला तरी चालेल, पण घेताना आंब्याचा पल्प पण चांगल्या क्वालिटीचा बघून घ्यावा, कारण कधी कधी आंबट पण निघतो किंवा त्या आंब्यांमध्ये अशा रेषा पण असतात। तर आता आपण सगळा पल्प आपला काढून झाला आहे। तर मी इथे ना ह्या वाटीने मोजून तुम्हाला प्रमाण सांगणार आहे। तरी एक माझ्याकडे गोल छोटी वाटी आहे, त्या वाटीने मी इथे 3 वाट्या आंब्याचा गर घेणार आहे। आता मी जे 2 आंबे घेतले होते ना त्याचाच 3 वाट्या भरून हा गर झाला आहे। तर आता आपण प्रोसिजरला सुरुवात करूया। तर मी इथे एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय। तुमच्याकडे जर मोठा ज्युसरचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता। तर इथे मी ह्या 3 वाट्या भरून आंब्याचा गर घेतलाय। तर त्याच्यामध्ये मी ही 1 वाटी साखर घेतली। ह्याला 1 वाटीच साखर लागेल। थोडं 1, 2, 3 चमचे मी कमी केले, थोडंसं गोड मला कमी पाहिजे म्हणून, नाहीतर 1 वाटी याचं परफेक्ट प्रमाण आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोडी कमी करू शकता किंवा जास्त करू शकता। आणि आपल्याला जे इथे दही लागेल ना, ते दही 3 वाट्या लागेल भरून ह्याच। तर हे घरचं दही आहे मी लावलेलं, मस्त गोड दही आहे। हे 3 वाट्या भरून घेतल्यात मी। बाहेरचं दही पण तुम्ही वापरू शकता, पण घरी लावलेल्या दहीची चव अजून जास्त येते। आणि इथे मी 1 वाटी बर्फाचे तुकडे घेतलेत। तुम्ही इथे गार पाण्याचा पण वापर करू शकता। आणि 1 वाटी मी साईसकट दही घेतलंय, 1 वाटी मी साईसकट दूध घेतलंय। जर तुम्हाला इथे वेलचीचा फ्लेवर पाहिजे असेल तर वेलची पावडर किंवा जायफळ पावडर घालू शकता, पण मला प्युअर आंब्याचीच लस्सी पाहिजे, त्याच्यामुळे मी इथे काहीही वेलची किंवा जायफळचं घातलं नाही। तर इथे थोडीफार चव वाढवण्यासाठी गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलंय मी। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये 20 ते 30 सेकंदासाठी फिरवून घ्यायचं आहे, किंवा मग पल्स मोडवर तुम्ही फिरवू शकता। तर आता आपण हे व्यवस्थित फिरवून घेऊया। आपली लस्सी अगदी छान स्मूथ झाली पाहिजे। आता आपण मिक्सरमध्ये छानपैकी फिरवून घेऊयात। तर आपली लस्सी मिक्सरमध्ये मी मस्तपैकी स्मूथ बनवून घेतली। आता मी ती काचेच्या बाउलमध्ये काढून घेते। ही लस्सी जी बनली आहे ना ती घट्ट पण आहे, आपण पिऊ पण शकतो, खाऊ पण शकतो। त्याच्यामुळे मी अशी छोट्याशा ग्लासमध्ये काढून घेते, बाउलमध्ये। बघा किती सुरेख कलर आला आहे, कुठच्याही प्रकारचा कलर घातला नाही मी। आणि इथे आता 3 बाउल भरून झालेत आणि अजून 2 बाउल भरतील एवढी लस्सी बाकी आहे, म्हणजे टोटल 5 जणांना ही लस्सी आरामात पुरते। तर आता मी इथे ह्याच्यावर थोडेफार काजूगर आणि बदाम घालून घेते।
तुम्हाला जर अजून कुठचे ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता. मी आता थोडेफार असे आंब्याचे, त्याच आंब्यामधून हे बारीक असे आंब्याचे फोडी कापून ठेवलेले आहेत डेकोरेशनसाठी, सजावट करण्यासाठी. आणि हे खाताना दाताखाली पण मस्त लागतात. तर थोडेफार काजू घालून घेते. ही लस्सी तुम्ही नक्की एकदा करून बघा. खूप कमी साहित्यामध्ये होते आणि परवडते पण घरामध्ये. हीच लस्सी आपण बाहेर खायला गेलो तर भरपूर पैसे मोजावे लागतील. घरात खूप छान होते. आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही भरपूर प्रमाणात करून खाऊ शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच माझे नवीन नवीन जे व्हिडिओ येतील ते व्हिडिओ पण तुम्ही पाहत राहा. तसंच बेल आयकॉनवर पण क्लिक करा. तर आता मी इथे जरा मस्त दिसण्यासाठी स्ट्रॉ लावून घेते आणि स्पून पण लावून घेते. बघा, खूप सुरेख सुंदर लस्सी आपली रेडी झाली आहे. बघा, तुम्ही जवळून दाखवते तुम्हाला. याची चव तर अप्रतिम आहे, मस्त लागते खरंच. तुम्ही एकदा नक्की करून बघा. माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची सर्वांची मी खूप खूप मनापासून आभारी आहे. परत भेटूया आपण एका दुसऱ्या मस्त आणि सुंदर रेसिपीसोबत. बघा किती छान दिसते हे. पाहायला असं वाटतच नाही की घरात बनवलं आहे, कुठेतरी आपण बाहेर आलोत आणि ऑर्डर केली असंच वाटतंय ना. तर बघा, घरात मी तुम्हाला बनवून दाखवली आहे. अशी एकदा नक्की करून बघा. ही लस्सी तुम्ही परत परत बनवून खाल अशी माझी खात्री आहे. खरंच तुम्ही नक्की बनवा, खूपच मस्त झाली आहे. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.